नमस्कार दादा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. भगवान स्प्रे हा. आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका, राहणार खडकवाडी खडकवाडी. हा. पूर्व पट्टा तालुका आंबेगाव जिल्हा. पुणे. हा बरोबर. तर दादा आज आपण आपल्या काकडीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. मला सांगा दादा, ही काकडीची आपली व्हरायटी कोणती आहे दादा? काजल. हा, काजल म्हणून व्हरायटी बरोबर. तर काकडी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, क्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे काकडीला बेसल डोस खाली भरतो बरोबर, त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत ही तुम्ही खाली बेडमध्ये भरलेली बरोबर. तर मला सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं काकडी या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला? हा, म्हणजे काय काय रिझल्ट आले तुम्हाला त्याचे? हा, त्याच्यानंतर हा चकाकी, काळोखी. हा, आता साधारणतः ही लागवड कधीची दादा म्हणले? मेची. मे म्हणजे जवळजवळ त्या पिरियडला 42-43चं टेम्परेचर होतं बरोबर. मग एवढ्या हिटमध्ये आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, खालून खोडातून एकदम जबरदस्त असं आहे ना झाडाला फुटवा तर आहेची, पण भरपूर प्रमाणात आहे ना आता, म्हणजे काकडीची संख्या पण भरपूर प्रमाणात आहे. डायरेक्ट खोडातून हे बघा ना, प्रत्यक्ष जर पाहिलं ना हे बघा ना, भरपूर प्रमाणात आहे ना फळं पण लागलेली बरोबर, म्हणजे काकड्या भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत. आणि त्याच प्रमाणाने जर पाहिलं तर फुलकळी पण भरपूर प्रमाणात आहे बरोबर. हे बघा ना, आता काकडीची संख्या जर पाहिली ना भरपूर प्रमाणात आहे ना, खोडापासून तर डायरेक्ट शेंड्यापर्यंत भरपूर प्रमाणात काकडी त्याला बरोबर. आणि महत्वाचं काय, एकसारखा प्लॉट आहे बरोबर. तर साधारणतः तुम्ही याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरलेली? टोमॅटोला, कांद्याला, हा, टोमॅटोसाठी, कांद्यासाठी, अजून काकडीला, काकडीला, अजून गवार. गवार. हा, गवारीसाठी बरोबर. आता तुम्ही आता मागच्या वर्षी जो कांदा केलता कांद्याला सुद्धा आपली जैविक खतच टाकलेली बरोबर. आता तो म्हणजे साठवलेला आहे कांदा बरोबर. हो. आणि त्याच्यानंतर याच्या आधी निलम म्हणून व्हरायटी होती गवारीची, तिला पण तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरलेली. हो. तर मला सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? आहे ना. हा, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.